तर मंडळी, आज आपण बनवूयात कारल्याची झणझणीत पण बिलकुल कडू न लागणारी भाजी. कारल्याची भाजीसाठी लागणारं साहित्य आहे कारले. हे मी थोडे असे लांबसर कापून आणि त्यामध्ये मीठ घालून 2 तास ठेवले होते. त्यानंतर मी हे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे. त्यानंतर चिंचेचा हा कोळ आहे, दाण्याचं कूट, गूळ, लसूण अद्रकची पेस्ट आहे. हा कांदा मी थोडा जास्त घेतलेला आहे, त्यामुळे कारले थोडे गूळचट बनतात. तेल, मीठ, हळद, तिखट, गरम मसाला, धनिया पावडर आणि जिरे. तेल चांगल्यापैकी गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण जिरे घालूया. त्यानंतर हा कांदा घालूया. लसूण अद्रक पेस्ट. कांदा चांगला लाल होईपर्यंत आपण परतून घेऊया. कांदा बऱ्यापैकी लाल झालेला आहे. त्यामध्ये आपण हळद, लाल तिखट, गरम मसाला, धनिया पावडर ॲड करूया. आता आपण हा चिंचेचा कोळ यामध्ये घालूया. थोडा गूळ, त्याच्यात अशी खमंग फोडणी झालेली आहे. आता आपण हे कारले यामध्ये ॲड करूया. चवीपुरतं मीठ. आता हे कारले आपण मंद आचेवर शिजू देऊया. आता आपण यामध्ये दाण्याचं कूट ॲड करूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. या पद्धतीने तुम्ही जर कारले केले तर ते थोडीही कडू तुम्हाला लागणार नाही. आपली कारल्याची भाजी ही शिजत आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर ही बघा, आपली कारल्याची झणझणीत अशी भाजी तयार आहे. ती भाकरीबरोबर खूपच छान लागते. तुम्हालाही माझी कारल्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा.